झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत नवऱ्याचा नोकरीच्या निमित्तानं आलेल्या एका ब्रिटिश महिलेनं आपल्या कामातून मात्र हा समज खोडून काढलाय। आज नव्या पोस्टिंगवर नव्या देशात जाताना ती आपल्यासोबत मुंबईची आठवण घेऊन जाते आणि मुंबईकरांनाही खूप काही देऊन जात आहे। मुंबई सगळ्यांना आपल्यात सामावून घेणारी, अगदी कुठलाही भेदाभेद न करणारी, खरोखरची मायावी नगरी। अवघ्या 3.5 वर्षांच्या पोस्टिंगवर मुंबईत आलेल्या जिल बेकिंगहॅम यांनाही या नगरीनं भुरळ घातली नसती तरच नवल। जिल बेकिंगहॅम म्हणजे ब्रिटिश डेप्युटी कमिशनर पीटर बेकिंगहॅम यांच्या पत्नी। पेशानं शिक्षिका, पण नोकरीच्या निमित्तानं अनेक देशात वास्तव्य। पण 2010 मध्ये जेव्हा या महानगरीत आल्या तेव्हा या मुंबईबद्दल काही आडाखे मनात होते, पण 3.5 वर्षांच्या कालावधीत त्यातले काही खरे ठरले तर काही खोटे। I love Mumbai. I love the excitement. I love the people. Whatever they're doing it wholeheartedly. इथली लोक जे काही करतात ते मला आवडतं। And there are people who live in Kemp's Corner with nothing, and they come up and they're smiling at you, and you think ते खूप काम करतात आणि हसत असतात आणि सकारात्मक असतात। Is what I really love about Mumbaikars, and they're hard working. You go down to the markets and they're not people slouching around. Everybody's busy. It's a very vibrant, busy, happening place, and I love it. The dislikes are the fact that there are all these problems. आणि आवडत नाही ते म्हणजे इथली गरिबी। I think that's a very difficult thing for a Westerner. I mean, we ब्रिटनमध्ये पण गरिबी आहे, पण एवढ्या प्रमाणात नाही। The same level of poverty. पण जिल यांचं वेगळेपण उठून दिसतं ते त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे। अनेक एनजीओशी त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आला आणि फुटस्टेप फॉर गुड या उपक्रमाद्वारे त्यांनी या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओसाठी फंड उभारून दिला। मुंबईत पहिल्यांदा त्यांनी 10 किलोमीटरचा चॅरिटी वॉक सुरू केला। And the idea is that it's not like any other event where तुम्ही तुम्हाला हव्या त्या संस्थेला मदत करू शकता, त्यांच्यापर्यंत तुमची मदत पोहोचवू शकता। So your money goes directly to your NGO, and doing it on Gandhi's birthday. आणि गांधीजींच्या जन्मदिवशी असा उपक्रम राबवणं म्हणजे त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरूनच प्रवास करणं। 2010 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आयोजित केलेला दांडी मार्च मात्र वेगळा ठरला। 390 किलोमीटरच्या या मार्च मधून त्यांनी 6 एनजीओसाठी 75 लाख रुपये मिळवून दिले। एका ब्रिटिश महिलेनं गांधीजींच्या मार्गावर चालण्याचा केलेला हा प्रयत्न आणि स्वतः जिल यांच्यासाठी सुद्धा ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे। खूपच चांगला अनुभव होता। मी खूप पैसे उभारले, काही गुजराती एनजीओनाही मी मदत केली, 3 तिथे आणि 3 इथे। त्या सर्वांना प्रत्येकी 12 लाख रुपये मिळाले। So it was worth it. It was worth the blisters. The biggest blister on my foot was this big. It was like a golf ball. But it's gone. It's fine now. But it was a fabulous experience. आज मुंबई सोडून जाताना त्यांच्याकडे इथल्या अनेक आठवणी आहेत। I send all of my visitors to. मी माझ्याकडे आलेल्या पाहुण्यांना धोबी घाटला पाठवायचे आणि ते सगळ्यांना आवडायचं आणि धारावीलाही पाठवायचे। On the reality tour of Dharavi. कारण ती मुंबईची 5 स्टार झोपडपट्टी आहे, अनेक उद्योगधंदे आहेत। It's not horrible, but the thing that you learn is that it's productive and how much industry comes out of Dharavi. Enjoy all the positives, and there are so many wonderful positives, and I've just loved it. So I'll be very sorry to leave. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।